आणखी एक महत्त्वाची बातमी, सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय। मुसळधार पावसामुळे रस्ते बंद आहेत। 1000हून अधिक पर्यटक या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळते। प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना देखील जाहीर करण्यात आल्या। मुसळधार पावसामुळे जनजीवन त्या ठिकाणचं विस्कळीत झालंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। पंकज, सिक्कीममधली ही दृश्य आपण पाहतो आहोत, आत्ताची काय स्थिती आहे? उत्तर सिक्कीममध्ये हे भूस्खलन झालेलं आहे आणि जी किती मोठ्या प्रमाणात हे भूस्खलन आहे आपण दृश्याच्या माध्यमातून बघतोय। मोठे मोठे दगड जे आहेत ते खालती येताना दिसत आहेत। त्यामुळे हा जो भाग आहे तो डोंगराळ भाग आहे, बाजूला दऱ्या आहेत आणि असं असताना असं भूस्खलन जेव्हा होतं तेव्हा तिकडे खूप अडचणी वाढतात। मोठ्या प्रमाणात पर्यटक तिकडे असतात। जी मुसळधार पावसामुळे जे आहे ते तिकडचे रस्ते बंद पडलेले आहेत। अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे दगड जे आहेत ते रस्त्यावरती आलेत आणि त्यामुळे हजारहून अधिक पर्यटक जे आहेत महाराष्ट्रातले ते जी तिथे अडकलेले आहेत। महाराष्ट्रातलेही त्याच्यामध्ये पर्यटक आहेत। प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत आणि तर सिक्कीममध्ये हे जे काही पर्यटक अडकले आहेत, हजाराच्या आसपास पर्यटक तिकडे अडकले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातलेही पर्यटक आहेत। अकोला जिल्ह्यातले 16 पर्यटक असल्याची माहिती जी आहे ती मिळते। जी महाराष्ट्रातलं प्रशासन जे आहे ते सिक्कीम प्रशासनाशी तिकडच्या जे काही रेस्क्यू करणाऱ्या टीम्स आहेत त्यांच्याशी संपर्कात आहे। अकोल्यामधील 4 नामांकित नक्कीच डॉक्टरांच्या कुटुंबातील 16 जण जे आहेत ते जी सिक्कीममधल्या लाचुंगमध्ये जे आहेत ते अडकलेले आहेत। हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातलं एक नावाजलेलं हिल स्टेशन आहे। जी त्यामुळे जी स्वाभाविक आहे गरमीचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि नक्कीच त्यामध्ये काही मोठ्या प्रमाणात लोक अडकली आहेत। नक्कीच आमदार अमोल मिटकर यांनी या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधलेला आहे। पुनर्वसन आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री जी मकरंद आबा पाटील यांच्याशी आणि गिरीश महाजन या सगळ्या नेत्यांशी त्यांनी संपर्क नक्कीच साधलेला आहे आणि नक्कीच कुठेतरी पंकज महाराष्ट्रातल्या लोकांना नक्कीच त्वरित तिकडनं रेस्क्यू करता यावं आणि परत महाराष्ट्रात आणण्यावं हे सरकारचे प्रयत्न नक्कीच असणार आहेत। भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या नक्कीच भागामध्ये अडचणी वाढलेल्या आहेत पर्यटकांच्या। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।